महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपडा जळगाव 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते विविध कार्यक्रम संपन्न। दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसानिमित्त माननीय आमदार प्राध्यापक श्री चंद्रकांत बैराम सोनवणे चोपडा विधानसभा मतदारसंघ यांच्या नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चोपडा येथे ध्वजवंदन करण्यात आले। त्यानंतर माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधान शिबिर अभियान शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन तथा इतर कार्यक्रम करण्यात आले। शहीद जवान पत्नी श्रीमती नीता नाना सैदाने यांना शासकीय जागा वाटप केल्याबाबत मौजे बोरजंती येथील गट नंबर 125/1/1 चे 7/12 व फेरफार पत्रके वाटप करण्यात आले। मयत स्वातंत्र्य सैनिक गोपीबेन गुजराती यांच्या सन्मान निधी फरक रुपये 7,74,183 चा धनादेश त्यांचे वारसा श्री मंगेश गुजराती यांना वाटप करण्यात आला। चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गोरगोले रस्त्यावर लहान मुलीवर अतिप्रसंगाच्या परिस्थितीतून धैर्याने सामोरे जाऊन सदर मुलीला वाचवले याबाबत श्री यश रवींद्र चौधरी यांना पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। माहे मे 2021 मध्ये वादळी वारा व पाऊस झाल्याने घर पडझड झालेल्या एकूण 5 लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व धनादेश वाटप करण्यात आला। बीएसएनएलना चोपडा तालुक्यात एकूण 16 ठिकाणी मोबाईल टावर उभारण्यासाठी वाटप झालेल्या शासकीय जागेचे 7/12 व फेरफार पत्रक श्री निकम साहेब उपअभियंता यांना देण्यात आले। कुटुंब अर्थ सहाय्य योजना अंतर्गत 9 लाभार्थी यांना मंजुरीपत्र व धनादेश वाटप करण्यात आला। संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 5 लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आले। श्रावणबाळ सेवा योजना अंतर्गत 2 लाभार्थी व मंजुरीपत्रक वाटप करण्यात आले। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत 12 लाभार्थी यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आले। इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना अंतर्गत 5 लाभार्थी यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आले। 11 जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत एकूण 6 खातेदारांना 7/12 व फेरफार पत्रक वाटप करण्यात आले। 12 पुरवठा शाखेतील विविध योजनेतील रेशन कार्ड धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात एकूण 10 मंजूर रेशन कार्ड वाटप करण्यात आले। चोपडा तालुक्यातील एकूण 10 मंजूर जातीचे दाखले उत्पन्न दाखले लाभार्थी यांना वाटप करण्यात आले। कृषी विभागामार्फत योजनेतील मंजूर लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण 5 शेतीकामासाठी ट्रॅक्टर वाटप करण्यात आले। यावेळी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।